अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात भुसावळ शहरात विविध आंबेडकर संघटनांच्या वतीने महाविराट एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो भीमसैनिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले। निळ्या झेंडाचा सागर, जय भीम, संविधान बचाव आणि उपवर्गीकरण रद्द करा अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण भुसावळ शहर अक्षरशः दुमदुमून गेले। शहरातील नहाटा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। सुरुवातीपासूनच आंदोलनाचा उत्साह ओसंडून वाहत होता। भर पावसातही आंदोलकांनी हातात निळे झेंडे, मागण्यांचे फलक आणि संविधानाच्या संरक्षणाचे संदेश असलेले बॅनर घेत शांततेत मोर्चा काढला। अरे तुमचा झेंडा होता कोणता? तुम्ही तो पिवळा झेंडा दुसरा तुमच्या हातात घेतलेला आहे। आधी आमच्या झेंडाखाली होते, आता दुसरा झेंडा घेतलेला आहे तुम्ही। अरे वर्गीकरणाच्या नादी लागू नका, अभ्यास करा, शाळेत जा आणि गुणांचा मिळवा, तेव्हा तुम्ही पुढे जाणार आहे। एक किस्सा सांगतो बाळांनो, भावांनो। एक माणसाला दोन मुलं असतात। दोघा मुलांना तो पुस्तक घेऊन देतो आणि दोघांना म्हणतात तुम्ही आता शहराचं शिक्षण घ्या आणि नोकरी घ्यावीच करा। तर त्याच्यातला एक काय करतो, पुस्तक घेऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी करू नका, भाषण चालू आहे, विनंती आपल्याला। तो पुस्तक घेऊन त्या बसमध्ये बसतो। दुसऱ्याच्या घरामध्ये ढोलकी असते, तो जाता जाता बस स्टँडवर वाजवतो। तो बस स्टँडवर वाजवताना त्याला त्या ठिकाणी वर्गाने पैसे मिळतात। मग तो म्हणतो काय झाले, काय नोकरी घ्यावं लागेल, काम करावं लागेल, तो वाजवतच जातो। आणि बसमध्ये घुसताना ती टपडी पुढे असल्यामुळे त्याला जागा मिळत नाही। आणि तो आमचा जो भाऊ, मोठा भाऊ, बसमध्ये घेऊन पुस्तक शहराकडे निघतो। तो स्वतः मेहनत करतो, शिकतो आणि तो कलेक्टर होतो। म्हणून आम्ही टपरी करायला जातलेलं नाहीये, आम्ही पुस्तक हाताशी घेतल्या मला कलेक्टर झालो। तुम्ही टपरी भेटा, पुस्तक हाताशी घ्या, कलेक्टर व्हायचं राहणार नाही। या वर्गीकरणाचा काही संबंध नाहीये। अरे तुम्ही तर या ठिकाणी तुमच्या शिक्षणासाठी जोर दिला पाहिजे। त्या महाराष्ट्र सरकारने लाखो शाळा, सरकारी शाळा या ठिकाणी बंद पाडलेल्या आहेत। आपण मराठी शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये शिकणारे लोक आहेत, त्याच्या विरोधात आंदोलन करत नाही। म्हणून बांधवांनो, शिका, पुढे जा। अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत म्हणता तुम्ही, अण्णाभाऊ साठे आमचा महापुरुष आहे। अरे अण्णाभाऊ साठे वारले 5 दिवस उपाशी होते। अण्णाभाऊ साठेंच्या पोटात भाकरचा तुकडा नव्हता, त्या देवी समाजाने त्याला भाकरीचा तुकडा नव्हता। अण्णाभाऊ साठे वारले, अण्णाभाऊ साठे वारल्यानंतर घरात 7 दिवस पडून होते। 7 दिवसानंतर आमच्या 7 महाराणी त्या ठिकाणी त्यांचा अगदी सत्कार केला होता। तेव्हा तुम्ही महान पुरुष म्हणणारे मातान समाज पुढे गेलेला होता। आज या ठिकाणी त्यांचं नाव मोठ्या मोठ्याने घेता, घोषणाबाजी करताय। अरे तुमच्या समाजात कोणी पुढारी नव्हता, तुमच्या समाजात कोणी पुढारी नाही, पुढारी पण नाहीये। एखादी पिक्चर मध्ये जसा रोल देतात, एखाद्या हिरोला त्याचा रोल करायचा, नेताचा किंवा वकिलाचा किंवा कोणताही,